AI किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर आता प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये हळूहळू वाढत चालला आहे. तर आता त्यामुळे खूप सारे तर्कवितर्क होऊ लागले आणि जे AIचे कंपनी चालवणारे लोक आहेत, त्यांचे CEOज आहेत किंवा त्यांचे इन्व्हेस्टर्स आहेत, तर ते एक प्रकारचं असं भाकीत मांडत आहेत की AI खूप सारे जॉब्स खाणार आहे, AI खूप सारं अनएम्प्लॉयमेंटही करणार आहे, सॉफ्टवेअरचे जे जॉब्स आहेत तर गेल्यातच जमा आहेत. तर ह्या सगळ्या भाकड कथा आहेत एक प्रकारे बघायला गेलं तर अगदीच आता AI नक्कीच तुम्हाला मदत करतं आहे, यात काय अपवाद नाही. तुमचे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत एजंटिक AIमधून म्हणा किंवा आपलं ChatGPT किंवा तशा टाईपचे चॅट एजंट्स जे आहेत त्याच्यातून म्हणा, खूप साऱ्या गोष्टी पूर्णत्वास नेण्यात येत आहेत. पण आता कसं झालं आहे की खूप साऱ्या लोकांना वाटतं आहे की AIचा वापर करून ते सॉफ्टवेअर इंजिनियर्सना पूर्णपणे रिप्लेस करून, सॉफ्टवेअर इंजिनियर्स का, खूप सारे बाकी करिअर्ससुद्धा आहेत तिथे जिथे आता समजा रेपिटेटिव्ह वर्क आहे किंवा क्लरिकल वर्क आहे कसल्याही प्रकारचं, तर त्यांना रिप्लेस करायचं म्हटलं जातं. तर मुद्दा असा आहे की त्या गोष्टीसाठी सुद्धा AI किती लेवलला टास्क किंवा कुठच्याही गोष्टी हँडल करू शकतं याचा अजून कुठेही विश्लेषण झालेलं नाही आहे, कसला सर्वे नाही झालेला आहे. तर हे जे आहेत ते फक्त दावे आहेत तिथे. मग दावे आहेत आणि प्रतिदावे आहेत. आता 2-4 अलग अलग टाईपचे तुम्ही बघाल तर वेगळे मॉडेल्स आहेत आता तिथे उपलब्ध. तर त्यात क्लॉड आहे, ठीक आहे, तर क्लॉड सध्या सगळ्यात वरती आहे त्याच्यात. त्यानंतर कोडेक्स आहे जे ChatGPTवाल्यांनी बनवलेलं आहे, म्हणजे ओपन AIचा प्रॉडक्ट आहे तो. तर असे आता मार्केटमध्ये खूप सारे कमर्शियलसुद्धा आहेत आणि नॉन कमर्शियलसुद्धा तुम्ही तुमच्या लोकल सिस्टमवर डिप्लॉय करण्यासारखे सुद्धा मॉडेल्स आहेत तिथे. पण आता त्या पलीकडे जाऊन समजा आता तुम्ही बघाल तर खूप साऱ्या ठिकाणी ले ऑफ्सचं चित्र दिसतं आहे किंवा खूप साऱ्या गोष्टी ज्या आता ऑटोमेशन जे आलं आहे AIच्या मार्फत त्यामुळे जाणारे जे जॉब्स आहेत, ठीक आहे, तर त्याच्यामुळे होणारी जी पोकळी आहे तर त्यामुळे खूप सारे जॉब्स जाण्याचीही शक्यता आहे. ते मात्र खरं आहे. सगळेच जॉब्स जातील अशातलं नाही आहे, सॉफ्टवेअर इंडस्ट्री रिप्लेस होते अशातलाही विषय नाही. पण आता तुम्ही म्हणाल की आता रिपिटेटिव्ह जॉब्स जे आहेत त्याच्यातले ते नक्कीच काही अंशी म्हणाल तर कमी होतील किंवा जास्त प्रमाणातही कमी होतील तिथे. तर ॲक्च्युअल आकडा किती असेल किंवा कसं असेल ते आपल्या आतापासूनच वर्तवता येण्यासारखं नाही आहे तिथे. पण कुठचे करिअर्स जे आहेत ऑप्शन्स ते सेफ आहेत या सर्वातून, त्याबद्दल आज आपण बघून घेणार आहोत, ठीक आहे. तर आता तुम्ही बघितलं तर सगळ्यात सेफ जे आहे सध्या ते आहे लो लेवल प्रोग्रामिंग, ठीक आहे. तर आताचं जे AI आहे ते खूप साऱ्या हाय लेवल प्रोग्रामिंग करू शकतं. ते एकदम उत्तम प्रकारे हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेस करतं. जसं की आपलं वेब प्रोग्रामिंगचे लँग्वेजेस आहेत, PHP झालं, त्याचे फ्रेमवर्क झाले, लारावेल झालं, कोड इग्नायटर किंवा जावा झालं, जावाचे फ्रेमवर्क झाले, स्प्रिंग बूट, इतरत्र फ्रेमवर्क्स किंवा पायथन आहे. पायथन तर तो सगळ्यात चांगले लिहू शकतो सध्या. पण आता लो लेवल लँग्वेजेस जेव्हा आपण म्हणतो त्याच्यात मग आता लँग्वेजेस कुठच्या आल्या, C++, रस्ट. आता ह्या ज्या लँग्वेजेस आहेत तर याचा तुम्ही म्हणाल तर त्याला कोड बऱ्यापैकी लिहिता येतो, असं नाही की त्याला कोड लिहिताच येत नाही, त्याला लिहिता येतं. पण विषय असा आहे की या सगळ्या गोष्टी जेव्हा या लँग्वेजेसमध्ये जो कोड लिहिला जातो त्याला आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या सिस्टम्सवरती टेस्ट करतो, स्ट्रेस टेस्ट करतो आणि इथे परफॉर्मन्स तुमचा जो आहे तो फार मॅटर करतो. कारण हे जे आहेत ह्या ज्या लँग्वेजेस आहेत ते कुठच्या ह्याच्यात फिनान्समध्ये यूज होतात. त्याच्यानंतर हेल्थकेअर प्रॉडक्ट्स जे असतात, लो लेवल आपले सगळे प्रॉडक्ट्स असतात, तुमचं पेसमेकरपासून सगळ्या गोष्टी ज्या आल्या. तर इथे कसं आहे रिअल टाईम सिस्टम्स आहेत या. तर ह्या सर्व रिअल टाईम सिस्टम्स ज्या आहेत त्याच्यात आपल्याला कसं आहे ॲक्युरसी मॅटर करते. तर ॲक्युरसी मॅटर करत असल्यामुळे हे जी प्रोग्रामिंग आहे तर याच्यात स्किलसेट जो आहे तो नक्कीच आपल्याला एक रेग्युलर वेब डेव्हलपरपेक्षा जास्त स्किलसेट लागतो. पण थोडा प्रयत्न करून तुम्ही 1 वर्ष 2 वर्षात तो स्किलसेट मिळवू शकता. म्हणजे आता तुमच्या जरी आता वेबचा जॉब असेल तरी पॅरलली त्याच्यासोबतच तुम्ही जाऊन या लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजेसमधल्या एका कुठच्याही लँग्वेजमध्ये प्रभुत्व मिळवलं तर तुम्ही नक्कीच तुमच्या करिअरची दिशा अशा प्रकारे सेफ करू शकता. तर हे झालं लो लेवल प्रोग्रामिंगचा विषय. त्यानंतर आता दुसरं जे आहे ते म्हणजे ज्यांनी EXTC किंवा दुसरं कुठचं इलेक्ट्रॉनिक्समधून जे शिक्षण घेत आहेत. तर आता खूप सारं आतापर्यंत कसं चालत आलं आहे की इलेक्ट्रॉनिक्समध्ये लोक शिक्षण घेतात, इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स बाकी कुठच्याही फील्डमध्ये,
आणि नंतर ते कोअर जॉब सोडून आय टी फील्डमध्ये जायला बघतात. पण आता आय टी फील्डमध्ये थोडी मंदीचं काळ आलेला असल्यामुळे हे जे आहे अशा टाईपचे जे विद्यार्थी आहेत जे वेगळे नंतर प्रोग्रामिंगचे कोर्सेस करतात, त्यांनी ते करण्यापेक्षा ठीक आहे जो आहे तो सिलेबस जो आहे तुमचा त्यातच थोडंसं रुची निर्माण करून तुम्ही या फील्ड्समध्ये जाऊ शकता. तर आता त्याच्यात कुठचं आहे तर ॲनालॉग. ठीक आहे, तर ॲनालॉग डिझाईन जे आहे ते सध्या खूप डिमांडमध्ये आहे. कारण आता तुम्ही बघाल तर खूप प्रकारचे सेन्सर्स, नवीन नवीन गोष्टी आपल्याकडे निर्माण होतात. म्हणजे आता कसं आहे की मिम्स सेन्सर ज्याला आपण म्हणतो, मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सेन्सर्स, तर ते फार प्रमाणात वाढलेले आहेत. अगदी तुमच्या टी व्हीपासून तुमच्या स्मार्टवॉचपर्यंत, त्याच्यानंतर तुमचं फिटनेस ट्रॅकर्स जे असतात, काही गोष्टी असतात, SpO2 हे त्या खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर सगळीकडे नवीन नवीन प्रकारचे सेन्सर्स बनतात. त्यासाठी एक प्रकार लागतो की इन्स्ट्रुमेंटेशन, म्हणजे कुठचीही वस्तू जी आहे त्याच्यातला जो आलेला सिग्नल आहे ठीक आहे, तर तो ॲनालॉग सिग्नल असतो. तर ॲनालॉग सिग्नल असतो तो कसा असतो, स्टेबल नसतो. त्यात कसं असतं, नॉईज असतं. म्हणजे आपल्या बाहेरचं जे जग आहे ते ॲनालॉग आहे. मग त्यात आपल्या कम्प्युटरला त्यावर काम करता यावं यासाठी आपण वापरतो डिजिटल. ठीक आहे, तर खूप सारे जे आहे त्याच्यात म्हणजे मूळ तत्व याचं हे आहे की ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. ठीक आहे, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन म्हणजे डिजिटलमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं की त्यावरती तुम्हाला काम करता येईल. म्हणजे काही तुम्हाला सिग्नल प्रोसेस करायचं किंवा काही इतर गोष्टी तुम्हाला ज्या करायच्या असतील त्या तुम्ही करू शकता त्याच्या अनुषंगाने. ठीक आहे, तर हे एक फील्ड जे आहे ते आता चांगल्या प्रकारे वाढत चाललं आहे. आणि या फील्डमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सही लागतं आणि खूप साऱ्या प्रमाणात सिम्युलेशन्स वगैरे रन करण्यासाठी याचे विशिष्ट सॉफ्टवेअर्स येतात, तर तेही तुम्हाला साईड बाय साईड शिकायला लागतील त्याच्यात. तर हेही एक फील्ड आहे ज्याच्यात तुम्ही जाऊ शकता त्याच्यात. आणि जे कोडिंग फील्डमध्ये आहेत त्यांनाही जर इलेक्ट्रॉनिक्समध्ये थोडंफार काही इंटरेस्ट असेल, रुची असेल, तर त्यांच्यासाठीही हा एक फील्ड फार चांगला आहे तिथे. म्हणजे हेही फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर जे आहे ते सध्या जे आता एकदम टॉपला वाढलं जाणार आहे ते म्हणजे नेटवर्क इंजिनियर्स. आता तुम्ही म्हणाल की नेटवर्क इंजिनियर्स म्हणाल तर ते CCNA किंवा या टाईपचे का, तर हो नक्कीच. तर आता CCNA किंवा या टाईपच्या ज्या गोष्टी आहेत ते त्या बेस झाला त्याचा. ठीक आहे, पण आता कसं झालं आहे की सगळंच जे आहे नेटवर्किंगसुद्धा बऱ्यापैकी जे आहे ते आपण सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग वापरतो. म्हणजे अगोदर कसं होतं, आपले हार्ड स्विचेस होते, त्याच्यानंतर राउटर्स असायचे, त्याच्यामार्फत आपण सगळं कम्युनिकेशन करायचो तिथे. मग आता कसं आहे की आपलं लिनक्स बेस्ड क्लाउड इन्फ्रा आला आहे. ठीक आहे, मग त्याप्रमाणे कसं आहे की SDN नावाचा एक प्रकार आला, सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं म्हणजे वायरलेससुद्धा जे आहे, वायरलेस आहे. त्याच्यानंतर कंट्रोल प्लेन जो आपण म्हणतो याच्यात, म्हणजे कुठचे डिव्हायसेस आहेत तुमचे, डायनॅमिकली कॉन्फिगर्ड डिव्हायसेस, या होत्या खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आता सॉफ्टवेअर बेस होऊ लागल्या आहेत त्याच्यात. मग त्याचं कसं आहे की ऑटोमेटेड कॉन्फिग्स आहेत, हे आहेत म्हणजे तुमचे डायनॅमिकली ग्रोईंग नेटवर्क्स वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्याच्यात फार सारी सुधारणा होत आहे. तर त्यामुळे कसं आहे की आत्ताचा जो काळ आहे त्याच्यात तुम्ही बघाल तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम्स ज्या आहेत SDN बेस्ड, ठीक आहे, पुढे जाऊन STM हा त्याचा एक आपण बोलतो एक छोटासा घटक आहे. तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स जे आहेत पुढे जाऊन त्याच्यावरती एक लेअर क्लाउड बेस्ड डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स आहेत. म्हणजे अगोदर कसं होतं, डिस्ट्रीब्युटेड OS असायची, ऑपरेटिंग सिस्टम असायची. तर त्याच्याही पलीकडे जाऊन आता जे का आपण रेग्युलर वापरणाऱ्या साईट्स आहेत, जसं ॲमेझॉन आहे किंवा लिंक्डइन आहे किंवा फेसबुक आहे किंवा इतरत्र ह्या सगळ्या जे ॲप्स आहेत आपण दैनंदिन जीवनात जे वापरतो, ते सर्व प्रकारचे जे ॲप्स आहेत जे लाखो करोडो लोक वापरतात ते डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्स आहेत. तर ते कसे आहेत की आता नेटवर्कमध्ये एकामेकाला कनेक्टेड आहेत. तुम्हीही facebook.com टाकलं की मीही facebook.com किंवा Instagram.com टाकलं तरी साईट मला इंस्टाग्रामची ओपन होते, पण तुम्ही आणि मी जे व्हर्जन बघतोय ते सेमच आहे असं काही नाही आहे. ठीक आहे, तर तुम्ही एखाद्या वेगळ्या सर्व्हरच्या पार्टला तुम्ही कनेक्टेड असू शकता तिथे. तुम्हाला प्रोव्हायडर जो असेल त्याच्यातला होस्ट जो असेल तो वेगळा असू शकतो तिथे. तर हे जे डिस्ट्रीब्युटेड पूर्ण मॅपिंग आहे डिस्ट्रीब्युटेड सिस्टम्सचं, तर त्यासाठी लागणारं जे नेटवर्किंग किंवा लिनक्सचं ॲडमिनिस्ट्रेशन लेवल नॉलेज, डेव्हऑप्स ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या या अम्ब्रेलाच्या अंडर येतात. तर डिस्ट्रीब्युटेड सिस्टम आणि सॉफ्टवेअर डिफाईन्ड नेटवर्किंग याचं संगम करून आता खूप साऱ्या गोष्टी बनणार आहेत तिथे. आणि आत्ताचं जे चॅटबॉट्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आलेल्या आहेत त्यांना सपोर्ट करण्यासाठी जो काही नेटवर्क इन्फ्रा हे सगळ्या गोष्टी लागणार आहेत. म्हणजे खूप सारे लोक आता त्यांच्या लोकलाइज सर्व्हिसेसही चालवतात. तर ते तुम्ही बघितलं असेल की आता तुमचं छोटे काही इमेज बनवायचे सर्व्हिसेस असतील किंवा कसल्याही प्रकारच्या सर्व्हिसेस लोक बनवतात स्वतःच्या,
तर त्या ज्या सर्व्हिसेस आहेत, म्हणजे तुमचा स्वतःचा तुम्ही चॅटबॉट किंवा जो LLM आपण ज्याला म्हणतो तो तुमच्या लोकल नेटवर्कवर डिप्लॉय करून त्याच्या रिक्वेस्ट कशा पाईपलाईनमध्ये घेऊन एक प्रकारे कसं तुम्ही प्रोसेस करू शकता, तर या सगळ्या गोष्टीसुद्धा नेटवर्क इंजिनिअरिंगच्या मार्फत केल्या जातात. तर हेही एक फील्ड आहे ज्याच्यात सध्या फार वाढलेली डिमांड आहे आणि ही वाढतच जाणार आहे, कारण जग जसं जसं आपण वाढत चाललं आहे तसं खूप सारं सॉफ्टवेअर जे आहे ते तुमच्या लोकल सिस्टममध्ये न ठेवता ते क्लाउड बेस्ड झालं आहे तिथे. म्हणजे पुढे जाऊन कसं असणार आहे की तुमचे लोकल सिस्टम्स जे असतील त्या आता एका पॉईंटनंतर स्टेबल होऊन जातील. म्हणजे 10 GB 16 GB 25 GB जी काय रॅम आहे ती तुमची फिक्स होऊन गेली. त्याच्या पुढचं जेवढं काही करायचं आहे ते क्लाउड बेस्डच होणार आहे. ठीक आहे. नेटवर्किंग स्पीड्स जे आहेत ते आपले फास्ट वाढतात. त्याच अनुषंगाने आपले सिलिकॉनचे स्पीड्स जर बघायला गेले, जे आपलं डाय डेव्हलपमेंट जे होतं आपलं सर्किट बोर्ड्स जे आहेत तर ते तितक्या स्पीडने वाढत नाही आहेत. तर नेटवर्किंग स्पीड फार लवकर वाढतात. फायबर ऑप्टिक्स ह्या होत्या, खूप साऱ्या गोष्टी आल्या आहेत त्याच्यात. तर लाईटच्या अलग अलग स्पेक्ट्रममध्ये आपण काम करतोय. तर त्यामुळे हे जे आहे ते डेव्हलपमेंट फार पुढे चाललं आहे नेटवर्कचं. पण त्याच अनुषंगाने जसं तुम्ही बघितलं, जसं मी तुम्हाला म्हटलं की IC डेव्हलपमेंट किंवा आपलं VLSI जे आहे त्याला एक लिमिटेशन आलेलं आहे, आता हार्ड लिमिट आलेलं आहे. त्यामुळे आता कसं आहे की अजून छोटं जे आहे ते जाणार नाही आहे. आता 4 किंवा 8 नॅनोमीटरच्या स्केलला आपण पोचलेलो आहोत. तर त्याच्यापेक्षाही कंप्रेस्ड स्पेसमध्ये, कन्फाईन्ड स्पेसमध्ये जे आहे ते कंपोनंट्स ले करणं फार कठीण होणार आहे. तर त्यामुळे कसं आहे की भविष्यात जेवढं काही असेल, जोपर्यंत आपल्या पर्यायी दुसरं कुठचं कम्प्युटिंग मॉडेल मिळत नाही आहे सध्या आहे त्याच्या व्यतिरिक्त, आपलं जो आहे तो सॉफ्टवेअर जे आहे ते जास्त करून क्लाउड साईडला जाणार आहे. तर त्यामुळे जे पण आपले क्लाउडचे इंजिनियर्स आहेत, म्हणजे ज्या लोकांनी AWS केलेलं आहे किंवा अझ्युअरचे कोर्सेसही केलेले आहेत, तर त्यांनाही एक वेगळ्या प्रकारचा डिमांड थोड्या दिवसांनी जाणवू शकतो तिथे. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे फील्ड आहे, जे पुढील काळात फार महत्त्वाचं ठरणार आहे, तर ते आहे पॉवर अँड डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. तर तुम्ही आता रेग्युलर न्यूज वगैरे बघत असाल तर तुम्हाला कळेल की आताचे जे AIचा पुश आहे त्यासाठी सगळ्यात मोठं जे आहे तो अडथळा आपण ज्याला म्हणतो तो आहे पॉवरचा. तर आता सगळे जे आपले LLMs आहेत त्यांना पॉवरचा अडथळा होऊ लागला आहे. तर त्यांना आता पॉवर जनरेशनची गरज आहे. आणि सध्या जे आहे तर ट्रान्सफॉर्मर्सचा तुटवडाही जाणवतो आहे. आता ट्रान्सफॉर्मर म्हणजे आपल्या गावाच्या वेशीला जो असतो तो वाला ट्रान्सफॉर्मरची गोष्ट नाही करत आहोत, ते आपल्या मुबलक प्रमाणात आहेत. पण आपले ग्रीडचे जे ट्रान्सफॉर्मर्स आहेत ते तितक्या फास्ट बनत नाहीत. तर त्याचा लीड टाईम किंवा त्याला मिळायचा जो टाईम आहे तो युजली साधारण 20 ते 24 महिन्याचा किंवा आपण म्हणतो 2 वर्षाचा ते 3 वर्षाचा कालावधी आहे. पण आता तोच टाईम जो आहे तो 7 ते 8 वर्षावर पोचलेला आहे. एवढं त्याला डिमांड वाढलेलं आहे. तर अर्थातच ह्या सगळ्या फील्डमध्ये काम करणारे जर लोक वाढले तर नवीन इन्व्हेस्टमेंट होऊन त्यात ते काम जे 8 वर्षात बनणार आहे ते साधारण 6 वर्षात 5 वर्षात होण्यासारखं आहे. तर इथेही जे आहेत जे पॉवर अँड डिस्ट्रीब्युशनच्या रिलेटेड जे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग किंवा काही फील्डमध्ये असतील त्यांच्यासाठी ही डिमांड ही वाढणार आहे. तर हे जे 4 करिअर्स जे मी तुम्हाला सांगितले त्याच्या व्यतिरिक्त जो सगळ्यात आता रॅपिड जे आपण म्हणतो एकदम फास्ट ग्रो करणारं जे करिअर आहे ते म्हणजे आहे सायबर सिक्युरिटी. ठीक आहे. तर आता कसं आहे की AI लोकांच्या हातात आल्यामुळे जे हॅकिंगचे जे प्रकार आहेत ते फार लवकर वाढणार आहे. हॅकिंग किंवा आपण म्हणतो ना की एक ब्रेक थ्रू काढणे एखाद्या सिस्टममध्ये ब्रेक करण्यासाठी तिथे, तर आपण ज्याला बाउंटीज, बग बाउंटीज किंवा ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आहेत, तर त्याच्या थ्रू लोक ट्रेन करून अटॅक्स करणार आहेत तिथे. म्हणजे काही वर्षांनी तुम्हाला दिसून येईल की सायबर अटॅक्स फार वाढले आहेत. म्हणजे तुमची सिक्युरिटी कॉम्प्रोमाइज होते आहे, त्याच्यानंतर तुमच्या बँकच्या सिक्युरिटीजसुद्धा कॉम्प्रोमाइज होऊ शकतात. म्हणजे बँकिंगच्या सिस्टम्स आहेत किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे कसं आहे एक मोठ्या प्रमाणात जी आपली प्रिव्हेंटिव्ह ॲज वेल ॲज जे आपण म्हणतो पोस्ट ॲक्शन्स जे आहेत त्यासाठी जे आहे तिथे सायबर सिक्युरिटीचे लोक लवकर आपल्याला लागणार आहेत. तर ते एक फील्ड जे आहे ते सध्या फार डिमांडमध्ये आहे. तर जे कोणी आता म्हणजे इंजिनिअरिंगला असतील किंवा जस्ट तुमचं इंजिनिअरिंग पासआउट झालं असेल तर कसले तरी कोर्स करण्यापेक्षा तुम्हाला जर सायबर सिक्युरिटी रिलेटेड किंवा नेटवर्किंग रिलेटेड करून तुम्ही सायबर सिक्युरिटीत जायचं असेल तरी तेही करू शकता. एखादी प्रोग्रामिंग लँग्वेज आता शिकून जर तुम्हाला वाटतं की बाबा नाही बाबा त्याचं डिमांड नसेल काही असेल, म्हणजे आता गॅरंटीचा विषय नाही राहिला असं जर म्हणाल. आणि एक कसं आहे की गॅरंटीचा विषय ह्यासाठी राहिला नाही कारण खूप साऱ्या कंपन्यांना आता वाटतं आहे त्याच्यात की ते
बेस लेवल डेव्हलपर्स तरी तो एक थर तरी काढू शकतील. म्हणजे सध्या तो त्यांचा गैरसमज आहे. आता तो गैरसमज काढणार कोण आणि कसा काढणार हे एक मोठं गणित आहे त्याच्यासाठी. तर आता ते तर शक्य नाही ते सांगणं. पण एक कसं झालं आहे की जे फ्रेशर्स आहेत त्यांना चान्स मिळण्यासाठी, म्हणून मी म्हणतो आहे की हे जे फील्ड्स आहेत ते तुम्हाला नक्कीच तुमचं करिअरला सुरुवात करून देतील. मग एकदा तुम्ही आतमध्ये इंडस्ट्रीमध्ये शिरलात की तुमचं जेव्हा कॉम्पिटन्स किंवा तुम्ही किती पात्र आहात ते तुम्ही दाखवून दिल्यावरती तुम्हाला नवनवीन संधी नक्कीच चालून येतील तिथे. मग तुमच्या कामात तुम्ही चांगले असाल तर काहीच तुम्हाला अडू शकत नाही, कोणीच अडू शकत नाही त्याच्यात. म्हणून मग तुम्ही प्रयत्न करत राहा. आणि हे जे फील्ड्स आहेत त्यावरती आपण अजून काही आपल्याला रेफरन्सेस किंवा काय वाचायचं किंवा कसं स्टडी करायचं यावरतीही सुद्धा जर आपल्याला पुढे मागे व्हिडिओ लागले तर आपण तेही बनवूया. ठीक आहे. धन्यवाद.